UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभेच्या प्रचार तोफा थंडावल्या। 20 तारखेला 288 जागांवर एकाच टप्प्यामध्ये मतदान, तर 23 तारखेला महाराष्ट्राचा महानिकाल। आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतो, घरात बसून काम करणाऱ्यांना घरी बसवा। प्रचार रॅलीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाकरेंवर टीकास्त्र। आपलं सरकार सुरळीत सुरू असताना पाडलं। 2.5 वर्षांपासून न्याय मिळत नाही, आता जनतेच्या दरबारामध्ये उतरलोय। उद्धव ठाकरे यांची भावनिक साद। धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घेऊनच दाखवा। उद्धव ठाकरेंना धर्मयुद्ध नाही तर जिहाद शब्द प्रिय। दंगलींना प्रोत्साहन देत असल्याच्या ठाकरेंच्या आरोपाला फडणवीसांचं उत्तर। आमचा रंग भगवाच, आम्ही अजित पवारांनाही भगवं करू। TV9 मराठीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। एक है तो सेफ हैचा नारा अजितदादांना मान्य असल्याचा दावा। गद्दार घरात बसलाय, ज्याने पक्षाशी गद्दारी केली। राज ठाकरे यांच्याकडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा गद्दार असा उल्लेख। जिथे उद्धव ठाकरे आहेत तिथे भाजपने A टीम B टीम कामाला लावल्यात। महाराष्ट्राचा घात करणाऱ्यांना गुजरात निर्माण सेना साथ देणार। उद्धव ठाकरेंचा भाजपसह राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। तुमच्या लाडकी बहिणीची अवस्था बघा। महायुती सरकारच्या काळामध्ये 2 वर्षात 67,351 महिलांवर अत्याचार, 64,000 मुली बेपत्ता। शरद पवारांचा लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। माझ्यावर फक्त बारामतीची नाही, संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी। 8व्यांदा विधानसभेत पाठवा। बारामती देशात 1 नंबरचा तालुका करतो। सांगता सभेत अजित पवारांचं आवाहन। शरद पवार स्वाभिमानी, कधीही भाजपसोबत गेले नाहीत। मला संधी द्या, पवारांच्या पावलावर पाऊल टाकेन। युगेंद्र पवारांचं मतदारांना आवाहन, तर तेच ते चेहरे बघून जनता वैतागली असं म्हणत अजित पवारांवर देखील टीका। बारामतीमध्ये दोन्ही पवारांच्या सांगता सभेला कुटुंबीय उपस्थित। अजित पवारांच्या सभेला आई आशाताई पवारांची हजेरी, तर शरद पवारांच्या सभेत पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडून प्रचार। निकालानंतर काँग्रेसच्या सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती। DK शिवकुमार यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी। निकालाच्या दिवशी मुंबईत येणार असल्याची माहिती। अदानींना सेफ ठेवण्यासाठीच मोदींचा एक है तो सेफ हैचा नारा। मोदी अदानींचा फोटो दाखवत राहुल गांधींची टीका। धारावीच्या जमिनीसह छोट्या उद्योगांवर अदानींचा डोळा असल्याचा आरोप। एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है। UPA सरकारच्या काळातच अदानींना अनेक प्रकल्प, काँग्रेसच्या फोटोंना भाजपकडून फोटोने उत्तर। 5-6 हजारांच्या फरकाने पराभव नसतो, पण तुमची नजर लागली आणि खासदाराऐवजी मी आमदार झाले। बीडच्या परळीमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य। स्वयंघोषित महाराज कालीचरणकडून मुंबईतील मराठा मोर्चाची खिल्ली। जरांगे म्हणजे हिंदुत्व तोडणारा राक्षस असल्याची टीका। येवल्यामध्ये सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याचे परिणाम भोगावे लागतील। नाव न घेता जरांगेंचा भुजबळांना इशारा, तर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट। अजितदादा गटाने शिवसेनेच्या शशिकांत खेडेकरांना दिलेल्या पाठिंब्याचं पत्र खोटं। सिंदखेड राजामधील अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायंदे यांचा दावा। एकनाथ शिंदेंच्याच नगरविकास खात्यात घोटाळा झाला। आदित्य ठाकरे यांचा आरोप, तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर घोटाळ्यांची चौकशी करण्याचा इशारा। रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांना भाषणावेळी अश्रू अनावर। लग्नानंतर झालेल्या वेदना सांगताना भाऊ। कन्नड मतदारसंघात पती हर्षवर्धन जाधवांच्या विरोधात संजना जाधव रिंगणात। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।